असं स्वागत रायगड प्रीमियर लीग 2021 मध्ये बिग बॅटल मैदानावरती सुरुवात झाली. त्याला वीर मराठा जो हे पेण विरोधात अफजल 11 श्रीवर्धन या दोन दिग्गज संघांमध्ये चालू असलेला संघर्ष. समोर गणेश पारवे बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, परंतु विश्वजित ठाकूरच्या विरोधात स्क्वेअर कटचा फटका किती इफेक्टिव्ह ठरू शकतो हे येणारा काळच सांगेल. वेगवान चेंडू होता, निर्धाव चेंडूची सांगता विश्वजित ठाकूरकडून. पाहुणे मात्र इथे प्रस्थान करतायत, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी आपला अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला, त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि आभारही व्यक्त करतो. क्रांतिकारी सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी आणि त्यांच्या समवेत उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचे आभार. वेगवान चेंडू खोलात टाकला होता. योगेशला इथे एक धाव हवी आणि मिडॉनचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केले. धावसंख्या 2. 24 लाईव्ह इव्हेंट्सचा एक सुवर्ण क्षणचे साक्षीदार आपण सर्व झालो, कारण 1 लाख सबस्क्रायबर त्यांचे झाले. त्याबद्दल यूट्यूबकडून त्यांना सिल्वर बटन आणि त्याचं अनावरण या ठिकाणी करण्यात आलं आणि याच निमित्तानं मंगेशजी वाकडीकर यांच्याकडून त्यांना टी शर्ट देण्यात आले 24 लाईव्ह इव्हेंटच्या संपूर्ण टीमला. आणि ते टी शर्ट घालून सध्या ते या स्पर्धेचा संपूर्ण लेखाजोखा त्यांनी हाती घेतलाय. विश्वजित ठाकूर विरोधात योगेश पेणकर. वेगवान चेंडू कव्हर्सच्या दिशेनं योगेश पेणकर ठोकतोय ते कव्हर्सला प्रहार, चौकार. काय क्रिकेट आहे ना. रायगड प्रीमियर लीग 2021च्या निमित्तानं विश्वजित ठाकूरच्या विरोधात लगावलेला हा चौकार योगेश पेणकरचा. बॅकफुटला जाऊन कट केलाय. सेन्सिबल क्रिकेट. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चाणाक्ष असायलाच हवं. तुम्ही सतर्कच असायला हवं. तर TR सर्कलमध्ये एक धाव रोखायला हवी, परंतु ती रोखता आली नाही. चलाक आहे, चतुर आहे तो मात्र योगेश पेणकर. चपळाईने एक चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करतोय. नवका बॅट्समन त्याने मैदानावरती आणलाय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ठेवलंय. संपूर्णपणे रणनीतीने उतरलाय तो विश्वजित ठाकूरच्या विरोधात. धावसंख्या ती मात्र 7. कॅप्टन बाईटमध्ये देखील त्यानं सांगितलं की विश्वजितला आम्ही जास्तीत जास्त विकेट देणार नाहीत. त्याच्या विरोधात संयमाचा पवित्रा अंमलात आणू. जिथे खराब चेंडू पडेल विश्वजितकडून त्यावरती निश्चितच आम्ही मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करू. एक चांगली रणनीती घेऊन योगेश पेणकर पहिल्या मॅचमध्ये देखील पहिली बॅटिंग केली होती आणि या मॅचमध्ये देखील त्यांची पहिलीच बॅटिंग आहे. वेगवान चेंडू बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिले. शॉर्ट थर्डमॅन वरून विश्वजित ठाकूरच्या गोलंदाजीच्या वेगाचा वापर. गणेश पारवेला मिळतील त्या 4 धावा, चौकार. या खेळपट्टीवरती या क्रीडांगणावरती ना क्रिकेटचे वेगवेगळे रंग पाहायला मिळाले. म्हणजे आपण जणू काय श्रावण महिन्यामध्ये जसे सप्तरंग पाहतो इंद्रधनुष्याचे, परंतु या क्रीडा नगरीमध्ये रायगड प्रीमियर लीगच्या निमित्तानं क्रिकेटचे एक वेगवेगळे भन्नाट रंग जे प्रेक्षकांना मनमोहित करतायत ना, असे विविध रंग आपण पाहिलेले आहेत. कारण 2 दिवसांपूर्वी योगेश पेणकर रायगड टीमचा कॅप्टन होता. त्या टीमसाठी विश्वजित मोठ्यानं भन्नाट कामगिरी केली आणि आपल्या संघाला विजय करून दिला. हाच विश्वजित ठाकूर आता योगेश पेणकरच्या विरोधात आहे. काय रायगड प्रीमियर लीगची थीम आहे. वेगवेगळ्या संकल्पना घेऊन ही स्पर्धा तुमच्या समोर आले. मोठमोठे खेळाडू मात्र एकमेकांच्या विरोधात येत आहेत आणि ज्यांना द्रोणाचार्य म्हणून ओळखलं जातं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, ते सुखदेव काका मात्रे यांचं स्वागत केलंय आपल्या ट्रेडमार्क शॉटने, अर्थातच स्वीप शॉट. योगेश पेणकरचा चौकार. काका मात्रे लेजंड क्रिकेटर आणि त्यांचं या व्यासपीठावरती आगमन होत आहे. सहर्ष स्वागत सुखदेव काका मात्रे आपलं. नक्कीच वय फक्त एक आकडा असतो.
वय वर्ष हा फक्त एक आकडा असतो, पण शरीरामध्ये जोश आणि तुमच्यामध्ये जर एक निश्चित ध्येय असेल की मला काय करायचं आहे आणि त्या ध्येयाच्या पाठीमागे लागून जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला यश मिळते. याचं उत्तम उदाहरण ज्यांना तुम्ही द्रोणाचार्य म्हटलेत ते ठाण्याचे वरिष्ठ क्रिकेटर सन्माननीय सुखदेव काका म्हात्रे यांचं या रायगड प्रीमियर लीगमध्ये शिरढोण नगरीमध्ये आज 177व्या जयंतीचं जे औचित्य आहे, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके त्या जयंतीनिमित्त मनापासून स्वागत. सन्माननीय लीगचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांच्या समवेत सुखदेव काका म्हात्रे यांनी अभिवादन केलं आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके. त्याचबरोबर छत्रपती शिवरायांना केलेला मानाचा मुजरा आणि आराध्य गणेशाचं केलेलं पूजन. निर्धाव चेंडूची सांगता केले. कित्येक खेळाडूंना त्यांनी घडवलंय आपल्या तालमीमध्ये आणि ते कित्येक खेळाडू आता टेनिस बॉल क्रिकेटच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचलेत असे सुखदेव काका म्हात्रे. मसूद गोलंदाजी करतोय. पुढून मारण्याचा प्रयत्न होता गणेश पारवेचा, परंतु तो ठरला असफल. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार केसला योगेश पेंडकरनं, परंतु त्यानंतर मसूदनं चांगली गोलंदाजी केली. विश्वजितच्या विरोधात धावा आल्या 11, त्यानंतर धावा आल्या त्या मात्र 5, एकूण धावसंख्या 16. ती अफजल 11 श्रीवर्धन टीमची. चांगली गोलंदाजी करतोय तो मसूद गजगे. बॅकफुटला जाऊन कट केलंय, गॅप शोधले, परफेक्ट. गणेश पारवेने पाठलाग चालू आहे क्षेत्ररक्षक आणि चेंडूचा. शर्यत जिंकली चेंडूनं. मिळतील 4 धावा. चौकार गणेश पारवेचा. धावफलक जाऊन पोहोचेल 20 वर. 20. सुखदेव काका म्हात्रे या स्टेजवरती उपस्थित आहेत. रायगड प्रीमियर लीग 2021च्या निमित्तानं सीझन 2 मध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. नुकताच TDPL देखील संपन्न झाले आणि त्यांच्या समवेत मला असं वाटतं त्यांचा नातू देखील उपस्थित झालाय, जोही क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. आडव्या बॅटना फटका केसलाय, उंच तर खूप गेलाय, अंतर मात्र कमी कापलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पूर्वी गणेश पारवे आणि योगेशने 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. मसूदच्या षटकाचा खेळ ते समाप्त झालाय. 2 षटकं समाप्त झालीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आहे 11च्या सरासरीनं 22 आणि विकेट अद्यापही गेलेली नाहीये. पहा किती चित्र वेगळं आहे. अगोदरच्या मॅचमध्ये याच 2 गोलंदाजांनी मिळून मानसी 11 गावदेवी गावठाण टीमचं कंबरडं मोडलं होतं, 5 विकेट घेतल्या होत्या. आता याच 2 गोलंदाजांच्या विरोधात अफजल 11 श्रीवर्धन टीमने ठोकल्यात त्या 22 धावा आणि एकही विकेट दिलेले नाहीये. म्हणून हा क्रिकेटचा खेळ प्रत्येकाला आवडतो. वेगवेगळे रंग, म्हणून मी मगाशीच म्हटलं की RPLच्या निमित्तानं इंद्रधनुष्याला लाजवतील असे विविध रंग तुम्हाला RPLच्या निमित्तानं पाहायला मिळतील. माझ्या समेत प्रवीण अर्जुने सर उपस्थित आहेत, प्रशांत पुजारी देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत करेल. विनर्स मध्ये चालू असलेले मॅच, कदाचित पबजी लवर असते तर विनर चिकन डिनर काहीतरी म्हटलं असतं. आता पाहूया की रॉबिन राऊंड जी पद्धत आहे त्यानुसार यामध्ये जो विजय होईल तो अंतिम सामना खेळेल आजच्या लीग स्टेज मधला. गोलंदाजीसाठी येतोय विश्वजित ठाकूर आणि विश्वजितला हवे तर विकेट. एक ब्रेक थ्रो हवाय आपल्या टीमसाठी. समोर योगेश. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता वेगाच्या विरोधात, परंतु तो ठरलाय थोडासा सफल. निर्धाव चेंडूची सांगता. जेव्हा आत्मविश्वास असतो ना तेव्हा वेगाच्या विरोधात असे तुम्ही फटके खेचू शकता. पहिल्या मॅचमध्ये 65 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग साकारली होती योगेश पेंडकरनं. त्याच्या विरोधात विश्वजित ठाकूर हे बॅटर रंगतायत आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक वर्ग आता जोडले गेलेत. खरं महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचे 2 दिग्गज सितारे एकमेकांच्या विरोधात. हलक्या हाताने ड्राईव्ह केले, चेंडूला गॅपमध्ये ढकलले. दुसरी धाव घेणार का योगेश? थर्ड मॅन अगदी लॉंगापरून क्षेत्ररक्षक धावत आलाय, फेक करेल. तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. दुहेरी धाव जोडली जाणार. टीमची धावसंख्या 24. वीर मराठा जो हे पेण विरोधात अफजल 11 श्रीवर्धन. या 2 तालुक्यामध्ये चालू असेल लढत. पेण विरोधात श्रीवर्धन. रायगड प्रीमियर लीग 2021. एकीकडे हर्षद पितळे, दुसरीकडे अफजलबाई, अशी ही लढत. धावसंख्या 24. विश्वजितच्या वेगाचा इथे वापर करायचा होता. कुठूनही धावा येऊ देत, बॅटनी लागून येऊ देत की बाईच्या धावा आहेत अद्यापही समजलं नाहीये. पंचांचा इशारा, बॅटला लागून या धावा आलेल्या आहेत म्हणजे मिळतील त्या. इशारा
पंच सांगतील आम्हाला की नक्की किती धाबा आहेत या. बाउंड्री आयोजकांकडून कॉल येतो अंपायर्स इट्स अ बाउंड्री. यस बाउंड्री आहे. आयोजकांकडून कॉल येतोय. तर 4 धावा या बॅटमधून आलेल्या आहेत आणि 4 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 28 वर. चिंचेच्या झाडाला चेंडू लागला तर चौकार असेल आणि वरून लागला तर षटकार असेल. ओके 28 धावा. तिसरं षटक विश्वजितचं. वेग पहा किती भन्नाट आहे, परंतु त्यावरती कव्हर्सला एक चपराक योगेश पेडकरची. जितका वेग तितकाच बॅटचा स्पीड. चोख प्रत्युत्तर योगेश पेडकर कडून. चौकार. टीमची धावसंख्या 32. आज 32 काय बॅटिंग चालू आहे योगेश पेडकर कडून विश्वजितच्या विरोधात. फक्त दिशा दिले. पुन्हा एकदा कव्हर्सला क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव. प्रेशर टाकलंय फिल्डरवर. यावेळी मात्र चुकी नाहीये. हातातून चेंडू निसटला विश्वजितच्या आणि आता 2 धावा इथे धावून काढल्यात योगेश पेडकरने. याच खेळासाठी हा खेळाडू ओळखला जातो. अगदी थोड्या विरोधी संघाच्या छोट्या छोट्या चुकांवरती त्याची नजर असते. अगदी नजर असते आणि जिथे क्षेत्ररक्षक चुकला, थोडा हातातून विश्वजितच्या चेंडू निसटला, लगेचच त्याने दुसरी धाव घेतली. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 34 वर. तिसरं षटक. विश्वजित ठाकूर विकेट शोधतोय. त्याला माहिती आहे योगेश पेडकरची विकेट फार महत्वाची आहे. त्याच्या स्पेलमधील हा शेवटचा चेंडू आहे. विकेट येणार की मात्र योगेश पेडकर त्याच्या विरोधात संयमाचा पवित्र अंमल करणार. फक्त दिशा दिली. पहा सेन्सिबल क्रिकेट किती आहे. योगेशला माहिती आहे विश्वजित ठाकूरचं षटक गेल्यानंतर आपल्याकडे उर्वरित 3 षटकं बाकी आहेत. सेन्सिबल क्रिकेट म्हणूनच मिस्टर जिनियस या नावानं हा खेळाडू ओळखला जातो. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांमध्ये धावा कुठल्यात? विश्वजित ठाकूर मसूदच्या विरोधात 3 षटकांमध्ये त्या तब्बल 35. पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकात 11 आणि या षटकात आल्यात त्या मात्र 13. एकूण धावसंख्या 35. बिनबाद 35. उर्वरित 3 षटकं बाकी आहेत. 3 षटकांमध्ये येतील प्रवीण अर्जुने सर. तत्पूर्वी जाऊया डीजे नितीनकडे. तरी या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचा वेळ दिला आणि खऱ्या अर्थानं ठाणे क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणून सुपरिचित, ज्यांनी संपूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी वेचलं, क्रिकेटच्या प्रगतीसाठी वेचलं, असे सन्माननीय सुखदेव काका म्हात्रे यांचा सन्मान सोहळा रायगडचा एक वंडर बॉय आकाश तारेकर आणि या लीगचे अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडीकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. ज्याने आयुष्य वेचलं क्रिकेटसाठी त्या सुखदेव काका म्हात्रे यांचं. काय जीवन प्रवास असेल प्रवीण सर सुखदेव काकांचा. नक्कीच सुखदेव काकांचा प्रवास आणि त्यांनी दिलेले क्रिकेटसाठी त्यांनी दिलेली वर्ष आणि त्यांच्या तालमीत तयार झालेले ठाणे डोंबिवलीचं क्रिकेट आणि क्रिकेटपट्टू खरं तर एक मुलाचा मार्गदर्शक आपल्याला या RPL साठी लाभला आहे सुखदेव काकांच्या रूपानं आणि त्यांचा सन्मान होतो आहे या व्यासपीठावर. आदरणीय विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडीकर आणि रायगडचा बायकर मॅन आकाश तारेकर, रायगडचा वंडर बॉय याच्या शुभ हस्ते हे स्वागत केलं जात आहे, सन्मान केला जातो आहे RPL सीझन 2च्या माध्यमातून लेजंड क्रिकेटर ठाणे आदरणीय सुखदेव काका म्हात्रे यांचं. निश्चितच मलाच वाटते की जे मंगेशजी वाकडीकर यांचं स्वप्न आहे की अशा कित्येक खेळाडूंना त्यांनी मात्र संधी उपलब्ध करून दिली. इनिंगमध्ये आपण जरूर वार्तालाप करूया सुखदेव काका म्हात्रे यांच्या समवेत, परंतु तत्पूर्वी जाऊया प्रवीण अर्जुने सरांकडे, कारण धावसंख्या ती 35. गोलंदाजीसाठी येतोय दिघोडेचा गोलंदाज आयुष कोळी. धन्यवाद समीरजी सोमणे सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवेश सर्वकार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या श्री गणाराला नमन करून
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि खऱ्या अर्थानं समीरजी आज जर आपण पाहिलं तर 4 नोव्हेंबर अर्थातच आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 177व्या जयंतीचं आपण औचित्य साधून या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं गेलं शिरडोन या पुण्यनगरीमध्ये. आज तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला मात्र एक दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा आल्या धावफलकावरती 35 आणि इथून मात्र धावगतीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न हा नक्कीच असेल. आघाडीचे 2 प्रभावी अस्त्र निकामी केल्यानंतर इथून मात्र काय रणनीती असेल, यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटीचा आउटर एज जवळपास वाईड स्टडमॅन रिजनमध्ये हा चेंडू सीमारेषेलगत अडवला गेला. तत्पूर्वी संधी मिळाली दोनही फलंदाजांना, धावा एकवटल्या गेल्या 2 आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं संघ मात्र पुढे सरसावत आहे. धावफलकावरती आज सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि धावफलकावरती धावा येतात त्या 37 धावा. विकेटची गरज नक्कीच असेल या ठिकाणी. या दरम्यान नवीन भाऊ पोलीस आणि त्याचबरोबर समाधान शेठ दिगोडे या मान्यवरांचं आणि त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण मित्रपरिवार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. विनंती असेल मान्यवरांना की या आपण आमच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. यावेळेस रिव्हर्स स्वाईप अटेम्प्ट केला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. शॉर्ट थर्ड मॅन रिझनमध्ये 38 सर्कलला हा चेंडू अडवला गेला. प्लॅनिंग होता हा फटका एक्झिक्यूट करण्याचा. नक्कीच न बॅटिंग करता 3 धावा आपल्या खात्यामध्ये टाकल्यात या फिल्डरनं. तर नक्कीच या ठिकाणी एकंदर जर आपण विचार केला तर 3 महत्त्वपूर्ण धावा, कारण इथून पुढे समीरजी जर आपण पाहिलं तर प्रत्येक धावेला खूप महत्त्व असणार आहे. विश्वजितनं आपल्या वैयक्तिक कोड्यातील 2 षटकं पूर्ण केली. त्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहायचं झालं तर 2 षटकं 0 निर्धाव 24 धावा आणि कोणत्याही प्रकारची सफलता त्याला नाही आहे. ज्या गोलंदाजाकडनं अपेक्षा होती त्या गोलंदाजानं मात्र या सामन्यामध्ये निराश केलंय आणि कदाचित इथून धावगतीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न या दोनही फलंदाजांचा असेल. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि इथून मात्र एक मोठी खेळी साकारण्याचा उद्देश, कारण पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर योगेशनं आपल्या दमदार खेळीनं संघाच्या विजयामध्ये मुलाची कामगिरी बजावली होती आणि अगदी त्याच प्रकारची खेळी याही सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधनं आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आयुष कोळीच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय कर्नाळा एंडकडनं. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. थोडंसं फंबल जरूर आणि त्याच्या रूपांतर मात्र 2 धाव्यामध्ये. थोडीशी बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली, दुपारचं सत्र आहे कारण एकंदर जर आपण पाहिलं तर थोडंसं गरमी मैदानावरती जरूर जाणवते आणि त्यात जर विकेट्स हा मॅटर करत असेल, म्हणजे विकेट्स जर तुम्हाला मिळाले नसतील तर मात्र बॉडी लँग्वेज आहे ही थोडीशी नकारात्मक, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये नेहमी तुम्हाला ऑन द टोज राहावं लागतं. तर इथून एखादा विकेट हा पुन्हा एकदा एक नवसंजीवनी, एक नवचैतन्य नक्कीच मिळवून देईल. परंतु जोपर्यंत फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये आहे, कारण योगेश पेंडकर यांना जर आपण पाहिलं तर जिनियस क्रिकेटर तर आहेतच, कोणत्या चेंडूवरती कोणत्या प्रकारचा फटका खेळायचा याचं कॅल्क्युलेशन नेहमी त्यांच्या माइंडमध्ये सुरू असतं आणि कोणत्या ठिकाणी रिस्क घ्यायची याचं देखील जबरदस्त कॅल्क्युलेशन त्यांच्या माइंडमध्ये नेहमी सुरू असतं. गोलंदाज कोणत्या पद्धतीचा आहे, गोलंदाजीचा वेग काय आहे, आपण कोणत्या एंडकडनं फलंदाजी करतो, या सर्व गोष्टींचं कॅल्क्युलेशन हे नेहमी त्यांच्या माइंडमध्ये सुरू असतं. सिंगलवरती भर दिला गेल्या या षटकामध्ये एकेरी आणि दुहेरी धावा या दोनही फलंदाजांकडून अगदी आरामात, कारण ओळखलंय चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी सुरू आहे. अजूनही पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी आणि या संधीचं केलं गेलेलं सोनं. 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा येत आहेत 42 धावा आणि एकंदर जर आपण धावगतीचा विचार केला समीर सर तर 10.5च्या सरासरीनं आतापर्यंत धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये तब्बल 22 धावा धावफलकावरती होत्या, 11ची सरासरी होती. या षटकामध्ये एकूण धावा आल्या 7. मला वाटतं या सत्रातलं हे सर्वात मी म्हणेन की चांगलं षटक असेल ज्याच्यामध्ये अवघ्या 7 धावा आल्या समीर. आणि हे महत्त्वाचं देखील होतं वीर मराठा जोहे पेंटेंच्या वतीनं, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये एकतर विकेट गेलेले नाहीये. प्लस पॉईंट असा आहे की योगेश पेंडकर आणि गणेश पारवे सलामीची जोडी अजूनही मैदानावरती खेळते. 3ऱ्या षटकांच्या ती खेळत होती. 4थ्या षटकामध्ये त्यांचा प्रयत्न होता विकेट घेण्याचा. विकेट गेल्या नसल्या तरी सुद्धा त्यांनी धावा थांबवल्यात आणि जेव्हा धावांवरती अंकुश येतो ना शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये, तेव्हा दबाव वाढायला सुरुवात होते बॅट्समनवरती, कारण क्रिकेट हे शेवटी
धावांवरती अवलंबून आहे. क्रिकेटची धाव थांबली की बॅट्समनवरती दबाव वाढायला सुरुवात झाली. नक्कीच नक्कीच. आणि कदाचित मागच्या षटकामध्ये आयुष कोहलीने जी गोलंदाजी केली त्याचे परिणाम आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतील का? फलंदाज कुठेतरी काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतील. कारण ज्यावेळेला धावा येतात, समीरजी जसं तुम्ही म्हटलात की धावा येणं थांबलं की मग चलबिचल तब खेळाडूंच्या मनामध्ये निर्माण होते. आणि म्हणूनच म्हटलं जातं की विकेट्स मिळवण्यापेक्षा तुम्ही निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये विश्वास दर्शवा. कारण शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. फार फार तर तुमच्या वाट्याला 2 षटकं येतात 6 षटकांच्या सामन्यांमध्ये. आणि अशा 12 चेंडूंमध्ये तुम्ही जितकी जास्त निर्धाव चेंडू फेकणार तितका दबाव. तुम्ही प्रतिस्पर्धी संघावर इथे मात्र खराब चेंडू आहे आणि त्याचा खरपूस समाचार. चेंडू सीमारेखा पार, षटकार. इथे बॅट चमकताना दिसते ती मात्र योगेश पेणकरची. मागच्या मॅचमध्ये 23 चेंडू 65 धावा आणि आत्ताच्या इनिंगचा आपण विचार केला तर 16 चेंडूंमध्ये तब्बल 34 धावा त्याने कुठलेल्या आहेत. अफलातून इनिंग साकारतोय. मी मगाशीच म्हटलं की प्लस पॉईंट काय या टीमचा, योगेश पेणकर आणि गणेश पारवे शेवटच्या 2 षटकांमध्ये उपलब्ध आहेत क्रीजवर. नक्कीच. आणि हीच रणनीती होती की विश्वजितला कोणत्याही प्रकारे बळी द्यायचा नाही, कमीत कमी बळी द्यायचे. आणि या 2 फलंदाजांचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला पाहिजे. या रखरखत्या उन्हामध्ये सुरू असलेली ही इनिंग आणि ज्या पद्धतीनं ही इनिंग बिल्डअप केली आहे, ज्या पद्धतीनं रणनीती आखली आणि त्या रणनीतीला मात्र या मैदानावरती योग्य नाही दिलाय. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस कदाचित फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतोय. झेल पूर्ण केला जाणार. पहिली विकेट. इथून मात्र मैदानाच्या बाहेर येताना योगेश पेणकर मोठा मासा यावेळेस गळ्याला सापडतोय. कोण म्हणतो हा खेळ मैदानावरचा आहे? हे मैदानावरचा खेळ नाही आहे. इथे माइंड गेम चालू आहे मैदानावरती. जबरदस्त माइंड गेम चालू आहे. अगोदरच्या चेंडूवरती जरूर षटकार आला परंतु त्यानंतर चाणाक्ष पद्धतीनं गोलंदाजी केली नरेश सावंतनं. त्याला माहिती एखादा षटकार गेला तरी चालेल परंतु योगेश पेणकरची विकेट घेणं महत्त्वाचे. तर माइंड गेम, वेल माइंड गेम रायगड प्रीमियर लीगच्या निमित्तानं हे सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना, म्हणून हा खेळ बुद्धीचा देखील तितकाच आहे आणि मैदानावरती तसं प्रदर्शन देखील चालू आहे खेळाडूंकडून. नक्कीच. आणि आपलं म्हणणं अगदी रास्त आहे या ठिकाणी. कारण ज्या विकेटची गरज होती आणि इथून जर आता बॉडी लँग्वेज आपण पाहिली समीरजी, कारण अजूनही वेळ गेलेली नाहीये. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव केला जाऊ शकतो वीर मराठा जोय संघाकडून. कारण ती ताकद आहे त्या संघाची. मगाशी आपण पाहिलं गोलंदाजीच्या माध्यमातून त्यानं खूप चांगलं प्रदर्शन केलं. खेळाच्या पहिल्या सत्रात फलंदाजी कुठेतरी आपल्याला थोडीशी कमकुवत वाटली परंतु ज्या पद्धतीनं बादलनं फलंदाजी केली एक हाती, त्यानं सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. हे पडसाद आहेत. पहा योगेश पेणकर मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर अगदी उजव्या अष्टी बाहेरच्या चेंडूला डेलिकेटली जो कट केला जात होता, या अगोदर याच प्रकारच्या फटक्याने 2 चौकार वसूल केले होते या फलंदाजांना. परंतु इथे मिस टायमिंग झालंय. चेंडू बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. दबावामध्ये थोडासा का होईना परंतु आता अफजल 11 हा संघ आहे परंतु हे एक पाया चांगला सेटअप करून दिला योगेश पेणकरने. त्यावरती आता कळत चढवण्याचं काम करायला हवं. जे बॅट्समन आता आलेला आहे नवीन बॅट्समन, त्यांना आक्रमकरित्या खेळायला हवं. तो निशू कडवे, एक हार्ड हिटर बॅट्समन आहे अलिबागचा, तो मैदानावरती सध्या खेळतोय. नक्कीच या ठिकाणी निशूकडनं अपेक्षा असतील एक उंचपुरा फलंदाज. यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला चेंज ऑफ पेस जरूर पाहायला मिळतोय. 2 फलंदाज तैनात आहेत मात्र केवळ दर्शक बनून सरळ चेंडू फेकून दिलाय तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. तर नक्कीच या ठिकाणी पाहिलं समीरजी, थोडासा हाफ ट्रायकर होता. चेंज ऑफ पेस जरूर होतं परंतु हे चेंज ऑफ पेस पाहिलं बॅकफुटला गेला. संपूर्णपणे बॉडी वेट जे आहे ते ट्रान्सफर केला आणि हा षटकार मात्र आला योग्य वेळेला. कदाचित प्रमोट केल्या गेल्या या खेळाडूला निशूला. बऱ्याचशा चर्चा आपल्या चालू आहेत. हा क्रिकेटचा खेळ जणू काय आता ते दोरमध्येच असतो पहा, म्हणजे रस्सी खेच सारखा चालू आहे. कधी जोर जास्त लागतोय तो वीर मराठा जो हे पेन टीमकडून. पहिल्या 2 षटकांमध्ये जोर लागला अफजल 11 टीमचा. त्यानंतर तिसरं षटक खेचलं
आपल्या बाजूनं ते आयुष कोळीनं, त्यानंतर नरेश सावंताला त्याच्या चेंडूवरती षटकार, योगेशनं जोर लावला, नरेशनं लगेच जोर लावला, त्याची विकेट घेतली. आता परत आला तो निशू कडवे, त्यानं ठोकला इथे षटकार. जबरदस्त रस्सीखेच मैदानावर. नक्कीच नक्कीच ऊन सावलीचा हा खेळ म्हणून देखील ओळखला जातो. कधी विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात, तर कधी आपल्याला नक्कीच चौकार आणि षटकार पाहायला मिळतात. यावेळेस थोडासा फंबल होत आहे, अगदी सीमारेषी लगत चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला. या दरम्यान मात्र निशूला मिळाली संधी, धावा एकवटल्या गेल्या. 2-5 चौकार षटकाराबरोबरच एकेरी आणि दुहेरीचं देखील खूप चांगलं मिश्रण. कारण योगेश पेडकरच्या तालमीमध्ये हा संघ खेळतोय, त्याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय, त्यामुळे त्याची जी रणनीती आहे, कारण पहिल्या 4 षटकांमध्ये क्लिअर कट रणनीती होती की कोणत्याही प्रकारे विकेट्स गमवायचा नाही आहेत. आणि योगायोगानं जर आपण पाहिलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये तब्बल 35 धावा आल्या. तिथे एक चांगला बेस, एक चांगला पाया रचला गेला. आणि त्यानंतर मात्र निशू यावेळेस चांगला फटका आहे, कलात्मक फटका पाहायला मिळाला. लोअर फुलटॉस चेंडू जरूर होता, परंतु चेंडू जातोय टू बाउन्स, सीमारेखा बार, चौकार. महत्त्वाची सूचना म्हणजे पुढील होणारी मॅच रॉयल स्पोर्ट्स कणबोली, त्याचं कॅप्टन या आमच्या मंचकावरतीच उपस्थित आहे आकाश तारेकर. मी विनंती करतोय करण मडवीला, मानसी स्पोर्ट्स गावदेवी गावठाण टीमचं कॅप्टन, आपण टॉससाठी यायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लुझर वर्सेस लुझर, जी रॉबिन राऊंड. स्कोर झालाय तो मात्र 61. तर 5 षटकांच्या समाप्ती अखेर समीर सर आपण पाहिलं. यानंतर देखील एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना आपला पहिला सामना गमावला आहे आणि त्यानंतर मात्र विजयासाठी आतुर असणारा हा दोनही संघांचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेक जरूर केली जाईल, परंतु धावफलकावरती जर आपण विचार केला तर 61 धावा धावफलकावरती आहेत आणि धावा जणू मैदानावरती तळपत आहेत. कारण जो बेस, जो पाया रचला गेला आघाडीच्या दोनही फलंदाजाने, मला वाटतं अजूनही गणेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. जो सलामीला आलेला फलंदाज आहे योगेश पेंडकर, एक मात्र विकेट गमावला, ज्यानं 17 चेंडूत 34 धावांचं योगदान दिलं. 1 षटकार 4 चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. झेलबाद स्वरूपामध्ये बाद झाल्यानंतर नौका फलंदाज अर्थातच क्रमांक 3ला निशूला प्रमोट केलं गेलं आणि निशूने मात्र जी कामगिरी आहे ती कामगिरी आतापर्यंत चोख बजावली आहे. यावेळेस अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी पुन्हा एकदा येते आयुष कोळी या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आहे, कारण सर्वात यशस्वी गोलंदाज आणि नक्कीच विश्वजित ठाकूर अर्थातच मोठ्या याच्या संघातील हा खेळाडू आहे. परंतु आज मात्र आपण जर पाहिलं तर कसं आहे, कारण अंतिम षटक फेकायचं आहे. अंतिम षटकामध्ये तुम्हाला जबाबदारी असते धावगतीचा जो वाढता आलेख आहे त्या आलेखावरती कुठेतरी नियंत्रण ठेवायचं आणि त्याचबरोबर विकेट्स, कारण अंतिम षटकामध्ये विकेट्स खूप महत्त्वाच्या असतात. विकेट्स जर आल्या नाहीत तर धावांचा ओघ मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस चांगला चेंडू होता, तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि एंड मात्र चुकीचा निवडला गेलाय. जो सर्वात लांब एंड होता त्या एंडला थ्रो केला गेला. मग हे छोटे छोटे कॅल्क्युलेशन्स आहेत. जर नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आला असता तर कुठेतरी खेळाडूंवरती दबाव असता. निशूचं अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवर राहणं ही जमेची बाजू असणार आहे ती अफजल 11 संघासाठी. कॉमेंट्रीच्या दृष्टिकोनातून कदाचित हे बोलणं मी म्हणेल की रास्त आहे, परंतु त्या खेळाडूच्या दृष्टिकोनातून एक होतं की निशांची विकेट मला हवी आहे, जो सध्या आक्रमक ठरतोय. नक्कीच नक्कीच या ठिकाणी या खेळाडूकडे देखील लक्ष असेल. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला गेलाय. तर यावेळेस मात्र धावगती जर आपण पाहिली, दोनही खेळाडूंनी पहिली धाव अतिशय वेगाने घेतली होती आणि त्यामुळे सहजगत्या दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाली. सलगच्या 2 चेंडूवरती आल्या दुहेरी स्वरूपाच्या धावा. संघ मात्र पुढे सरसावला. एकूण धावा धावफलकावरती 66. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण या मैदानावरती पाहतोय. गोलंदाज यावेळेस मात्र अप्रतिम टायमिंग, सुपर आणि कलात्मक फटका. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार.
डिक्शनरीमध्ये या फटक्यासाठी की अप्रतिम. ज्याचं आपण वर्णन करू शकतो कोणत्या पद्धतीनं की आता हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक आहे की व्हर्टिकल बॅट स्ट्रोक आहे. इट्स लाईक अ डायगोनल बॅट स्वीप, अफलातून स्ट्रोक बाय निशांत कडवे, माल्टी हिट, षटकार. आणि याच खेळासाठी हा खेळाडू ओळखला जातो. कदाचित प्रमोट केलं गेलं या खेळाडूला. इन ॲट नंबर 3 आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय आणि कॉन्फिडन्स पहा. इथे एक धाव ही नक्कीच होऊ शकली असती, परंतु निशूना मात्र ही धाव नकारली आहे. एकूण धावांचा विचार केला तर तब्बल 72 धावा धावफलकावरती आहेत. तो 72 धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जाणार, कशा पद्धतीने धावांचा पाठलाग केला जाणार हे मात्र येणारा अवधी आपल्याला सांगेल. यावेळेस बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा मानस होता, झेल मात्र सुटतोय आणि थोडंसं फंबल. पुन्हा एकदा 3ऱ्या धावेसाठीचा प्रयत्न असेल आणि 3 धावा देखील इथे होत आहेत. पूर्ण अंतिम चेंडूवरती आल्या, झेल सुटला गेला. एकूण धावा आल्या 3 आणि या 3 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावा संख्या मात्र धावफलकावरती आली 75 आणि विजयासाठी मात्र लक्ष असेल ते 76 धावांचं. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. टार्गेट आहे, पुन्हा एकदा सूचना करतोय विश्वजित ठाकूर, वीर मराठा जोये पेन टीमचे कॅप्टन. तुमच्या विरोधात टार्गेट आहे 6 षटकांमध्ये 76चं. आणि मी आता दोन्ही टीमचे कॅप्टन, मानस 11 गावदेवी गावठाण टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. करण मडवी आणि त्याचबरोबर रॉयल स्पोर्ट्स कळंबोली टीमचे कॅप्टन आकाश तारेकर देखील आपल्या समवेत आहेत. आणि या मॅचच्या नाणेफेकीसाठी मी म्हणेल ठाणे क्रिकेटचे द्रोणाचार्य, ज्याने कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केले, कित्येक मोहरे त्यांनी घडवलेत, असे सुखदेव काका मात्रे, द लेजंड क्रिकेटर. आणि त्यांनी पहिला खेळ तो निशांत कडवेचा या स्लॉग ओव्हरमध्ये अफलातून त्याने बॅटिंग केली. मी काकांना आमंत्रित करतोय टॉससाठी. आणि त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन आकाश तारेकर आणि करण मडवी, यंग टॅलेंट वर्सेस एक्सपिरियन्स प्लेअर, अशी ही बॅटल रंगणार आहे. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली आणि मानस 11 गावदेवी गावठाण अस्तित्वाची लढाई आहे, कारण या मॅचमध्ये जो हरेल तो या लीगमधून बाहेर जाईल. टॉस करण्यात येतोय सुखदेव काका मात्रे यांच्या शुभ हस्ते. दोन्ही टीमला शुभेच्छा देत असताना काका, टॉस जिंकलाय तो करण मडवीने, गावदेवी गावठाण टीमने टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? प्रथम फलंदाजी करू. फार महत्त्वाची मॅच आहे, म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे. इथे जिंकलात तर पुढचा प्रवास, नाहीतर मात्र या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. कसं पाहता या मॅचकडे? नक्कीच पहिली फलंदाजी थोडी वीक झाली आमची. पहिले जे 3-4 फलंदाज आहेत त्याची बॅटिंग थोडी वीक झाली. आता आम्ही चांगला प्रयत्न करू. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिली मॅच, असं म्हणता येणार नाही की एकतर्फी झाले. पहिली मॅच ही तितकीच चांगली कामगिरी तुमच्या गोलंदाजांकडून झालेली आहे. काय अपेक्षा असेल आता या स्पेशली मॅच, कारण समोर तगडे बॅट्समन आहेत, काय अपेक्षा कराल तुम्ही तुमच्या गोलंदाजांकडून? नक्कीच गोलंदाजी चांगली झाली आणि आता पण करते. आणि आम्ही 3-4 बॅट्समन आहेत ते चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. हा होता मानस 11 गावदेवी गावठाण टीमचा कॅप्टन, त्याने टॉस जिंकल्यानंतर घेतला निर्णय. आता आपण जाऊया आकाश तारेकरकडे. आकाश, टॉस तर हरलाय, परंतु मॅच तितकी महत्त्वाची, हरायची नाहीये असा हेतू घेऊनच तुम्ही मैदानावरती उतरणार आहात. नक्कीच, कारण टॉस इम्पॉर्टंट होतं आणि त्यांनी जिंकून फलंदाजी घेतली. माझ्या मनासारखं झालंय. आम्ही टॉस जिंकलो असतो तर आम्ही गोलंदाजीच करणार होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की RPL तुम्ही स्पर्धा खेळतायत, अगदी आखाती देशांमध्ये जाऊन तुम्ही स्पर्धा खेळत असता. रायगडच्या भूमीमध्ये रायगडचं प्रतिनिधित्व करणारी ही स्पर्धा आणि रॉयल स्पोर्ट्स कळंबोली सर्वात आवडता संघ आहे. म्हणजे ज्या संघातून रायगडकरांनी नवे महाराष्ट्रकरांनी आकाश तारेकरचा खेळ पाहिला आहे. दोन गोष्टींबद्दल मी जरूर विचारेल तुम्हाला. एक रायगड प्रीमियर लीगची स्पर्धा आणि दुसरीकडे रॉयल स्पोर्ट्स कळंबोली. पहिल्यांदा मी रायगड लीगबद्दल बोलेन, कारण टुर्नामेंट कोणतीही असो, जेव्हा प्रेक्षकांची साथ असते तेव्हाच टुर्नामेंट सक्सेस होते आणि ती पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी साथ देऊन टुर्नामेंट सार्थक केली. आणि रॉयल कळंबोलीबद्दल बोलायचं झालं तर विजय खानावकर यांच्या नेतृत्वाखाली बोला, जी टीम रायगडमध्ये अव्वल स्थानी होती ती आता थोडी बॅकफुटला आहे, कारण रायगडच्या टुर्नामेंट जास्त होत नाही त्याच्यामुळे बॅकफुटला आहे. हा फार महत्त्वाचा संदेश होता मी म्हणेल रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीच्या चाहत्यांना देखील. आणि आता आज आपल्या समवेत उपस्थित आहेत सुखदेव काका मात्रे, द लेजंड क्रिकेटर. काय म्हणाल त्यांच्याबद्दल?
काकांचं मला तर वाटते मी जन्म देखील नसेल तेव्हा काका खेळतात आणि काकांनी जरी ठाण्यातले असले तरी त्यांनी रायगडमध्ये जास्त क्रिकेट खेळलं आहे असं मला वाटतंय. कारण मी जिथपासून क्रिकेट खेळायला शिकलो ते काकांना बघूनच. म्हणजे ठाण्यात गेल्यानंतर आम्ही काकांच्या घरी कधी गेलो नाही असं नाही. काका हे म्हणजे ठाण्यातले जरी आपल्या रायगडमधले वरिष्ठ खेळाडू असतील त्यांच्यापेक्षा काका महत्त्वाचे असतील त्यांना. हा होता आकाश तारेकर. आकाशही आपल्या समोर जोडला जातोय, परंतु या स्पर्धेतील सुवर्ण क्षण आहेत मंगेशजी वाकडीकर जे या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत आणि आज आपल्या समवेत आहेत द लेजंड क्रिकेटर सुखदेव काका म्हात्रे. काका, कसं वाटतंय आता या रायगड प्रीमियर लीगमध्ये आल्यानंतर? रायगड प्रीमियर लीग म्हणलं तर मी तर आता आकाश तारेकरने सांगितलं की काका माझा जन्म नसेल तेव्हा सुखदेव काका इकडे खेळतात. तर खरोखर मला ते रायगडचं क्रिकेट फार वेगळा वाटतो मला. पूर्वीपासून मी जवळजवळ 15-16 वर्षाचा असतात तेव्हापासून मी रायगडमध्ये खेळतो. जी रायगडचा खेळ आणि आमच्या इकडला खेळ आसमान फरक आहे. आणि रायगडमध्ये खेळल्यावर एवढं समाधान व्हायचं माझं की पब्लिक आणि सर्व अंपायर कॉमेंटेटर सर्व प्रेक्षक सर्वांचं एक ग्रुप दिसायचं. त्याच्यामध्ये बिलकुल काय बदल अशी वाटायची नाही. कमिटीसुद्धा कधी देसाईवाले खेळतात, आपली रायगडची टीम आहे ही आपली टीम जिंकली पाहिजे असं कधी मी जवळजवळ 30-40 वर्ष इकडे पूर्ण खेळला असेल पण एकाच्या तोंडातून सुद्धा मी ऐकलं नाही कधी का आमची पोरं जिंकली पाहिजे, ठाण्यावाले देसाईवाले हारले पाहिजेत. खरोखर मी असं कौतुक करतो रायगडवाल्यांचं बी. खरोखर जो गाणंसुद्धा आलं आहे का क्रिकेटची पंढरी, खरोखर क्रिकेटची पंढरी नुसती होत नाही त्याला भरपूर कार्य लागतो. त्याला सर्व सेवक लागतात, त्याला त्यांच्या पाठीशी हातबोट लागतो तेव्हा ते क्रिकेटर घडतात. आणि क्रिकेटबद्दल म्हणलं तर आकाश तारेकर हा क्रिकेट खेळतो आपला ग्रामीण खेळून एवढा पुढे गेला नसता. ग्रामीण खेळून काय क्रिकेटमध्ये ग्रामीणमध्ये काहीच राहिलं नाही. आता तुम्ही चांगले ओपन क्रिकेट खेळा. आता आपला हा विश्वजित ठाकूरला कितीतरी लोक बघतात आणि आम्ही सुद्धा डोळ्यात एकदम तेल घालून बघतो की काय बॉलिंग टाकतो, काय करतो, बॅट्समन काय त्याच्या समोर उभा राहील आणि त्यालासुद्धा काय प्रयत्न करतात, त्यालासुद्धा काहीतरी छगी वगैरे बाउंड्रीसुद्धा मारतात. तर खरोखर रायगडमध्ये असा क्रिकेट झालं आहे पण खूप चांगलं झालं सुद्धा. आम्हाला सुद्धा वाटतो आमच्या ठाण्यामध्ये सुद्धा आमची ग्रामीणची पोरं आहेत. आता आमच्या ग्रामीणमध्ये सुद्धा 2-3 पोरं चांगली खेळणार आहे. आता केतन आहे वाकलनचा, तर तो ग्रामीण खेळून पुढे जाऊ शकत नाही. तो ओपनमध्ये खेळणार, चांगला क्रिकेट दाखवणार. आत्तासुद्धा तो 7-8 टुर्नामेंट खेळला ओपनमध्ये. पावसाळी त्यांनी 4-5 50 मारल्या त्यांनी. तर खरोखर त्यांनी हा ग्रामीण कमी करून आणि त्यांनी ओपनमध्ये लक्ष द्यायला पाहिजे. आणि ओपनमध्ये गेल्यानंतर तुझा स्वतःचा पॉकेट मनी सुद्धा चालू असतो. आणि ग्रामीणमध्ये काय फर्स्ट राऊंड झाला, सेकंड राऊंड झालं का अर्धी एंट्री बाहेर, सेकंड मॅचला पूर्ण एंट्री बाहेर, तिसरे मॅचला पूर्ण अर्धा, नंतर सेमीला गेला तिथं पूर्ण 50 होणार, फायनलला काय किती बसणार, काय घेणार, पॅकरला काय देणार, तुम्ही काय ठेवणार खिशात, असा काही होत नाही. खरोखर मी तर सांगतो चेतनला संदेश देतो की तू कुठल्या तरी टीमला चांगल्या जॉईंट वर एकदम तुझं खूप चांगल्यानं होईल, तुझं नाव पण होईल आकाश तारेकर सारखा, विश्वजित ठाकूर सारखं नाव सुद्धा होईल. आणि मी म्हणायचं मी मंगेश वाकडीकर यांना धन्यवाद देतो. मी समोर आता गेट समोर आलो तर मला आमच्या रतनबुवाची आठवण आली का आमच्या रतनबुवा ठाण्यामध्ये असाच कप होतो तेव्हा अशी पब्लिक होतो. तर मी त्यांना पहिल्यांदा खूप समाधान आहे त्यांचा आणि मी त्यांना धन्यवाद देतो आणि मला बोलल्याबद्दल त्यांचे आभारसुद्धा मानतो. धन्यवाद. एक महत्त्वाचा प्रश्न की आम्ही कित्येक खेळाडूंनी तुम्हाला फॉलो केलं आहे, परंतु तुम्ही वयाचे 16व्या-17व्या वर्षी पदार्पण केलं असेल तेव्हा तुम्ही कोणत्या खेळाडूला फॉलो केलं आहे हे सर्वांना जाणून घ्यायचं आहे. मी तर आज फॉलो केलेलं म्हणले मी रायगडमध्येच केलेलं आहे. हा सोने आहे, नरे आहे पारगावचे आणि नंतर आकाश झाला. आकाशला पण मी चांगला मानतो की आकाशचा खूप क्रिकेट पुढे गेला आणि असाच जावा त्याची वय पण आता भरपूर झालेली आहे. पण तर या वयात सुद्धा त्याचा फिटनेस एवढा चांगला आहे. आता मी बघितलं सांगितलं आकाश तुझी तब्येत कमी झाली तर पण तो काका फिटनेस आहे, पण शाबास फिटनेस असाच पाहिजे आणि असाच ठेवपर्यंत ठेव. आणि तुझ्या बाईक अशा आहे, तुझा बाईकचा रेकॉर्ड कोणी तोडू शकत नाही, दोन्ही डिस्ट्रिक्टमध्ये तोडू शकत नाही, किंवा भारतामध्ये आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये तोडू शकत नाही. आकाश तुला माझा आशीर्वाद आहे. धन्यवाद. हे होते सुखदेव काका म्हात्रे. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा काकांचं, कारण ज्यांनी भरभरून प्रेम दिलंय रायगड वासियांना. जरी ते ठाणे क्रिकेटचे द्रोणाचार्य असले तरी सुद्धा रायगडवरती त्यांनी तितकंच प्रेम दिलेलं आहे. मॅच चालू आहे, बिग बॅटल इथे चालू आहे. योगेश पेडकर विरोधात विश्वजित ठाकूर, अर्थातच वीर मराठा जो हे पेड विरोधात अफजल 11 श्रीवर्धन. तर तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली गेली कारण स्टमक हाईट, कमरेच्या उंचीच्या वर लोअर फुल टॉस जो क्रिकेटमध्ये नो चेंडू मानला जातो.
तर तिसऱ्या पंचांना विनंती आहे की आपण चेक करायचं आहे. इथे निर्णय घेतला जातोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. विजयासाठी लक्ष गाठायचं आहे. 76 धावांचा एकूण 75 धावा पहिल्या सत्रामध्ये कुठल्या गेल्या होत्या आणि दुपारच्या सत्रामध्ये 75 धावांचा पाठलाग करणं तितकीशी सोपी गोष्ट नाही आहे, कारण गोलंदाजी देखील तितक्याच वेगाची होते. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतली जाते. थोडासा वेळ, कारण एक एक धाव महत्वाची आहे. थोडासा वेळ घेतला जातो आणि इथे मात्र नो कॅन्सल आहे, म्हणजे हा लिगल डिलिव्हरी आहे. स्टंप हाईटच्या वर हा चेंडू होता. थोडंसं ऑब्जेक्शन होतं खेळाडूंचं आणि तिसऱ्या पंचांची मागणी घेतली गेली होती. दोन सलामीवीर फलंदाज पहिल्या 2 षटकांमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा धावफलकावरती उभारण्याचा मानस असेल, कारण जर 76 धावांचा पाठलाग करायचा समीर सर तर पहिल्या 2 षटकांवरती पूर्णपणे खेळाची दारोमदार असणार आहे. आणि 2 सलामीवीर फलंदाज क्षमता आहे. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र वेगवान चेंडू आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडू एक्झिक्यूट केला आहे, परंतु क्षेत्ररक्षक झेलच्या खाली पहिली मोठी शिकार. फलंदाज विश्वजित बॅक टू द पॅव्हिलियन. मुद्रा विश्वजित ठाकूरची आपण पाहतोय. त्याला माहिती आहे 75 धावांचा पाठलाग करण्यासाठी माझी विकेट किती इम्पॉर्टंट होती, माझा प्राइस टॅग किती महत्त्वाचा होता, परंतु तो विकेट देऊन बसला आणि त्याची हताश निराश मुद्रा ही त्याच्या फॅन फॉलोईंगला देखील आवडणार नाही. खूप मोठा झटका आणि योगेश पेणकरसाठी ही कॅच मला असं वाटतं गोल्डन कॅच होती. नक्कीच, कारण ज्या पद्धतीनं पटका एक्झिक्यूट केला गेला होता, अगदी आपल्या समालोचन कक्षाच्या समोर तो चेंडू जसं हवेतून येत होता, परंतु तितक्याच वेगानं फायटर जेट देखील त्या झेलच्या खाली झेपावला. आणि जो झेल आहे, मी म्हणेन की झेल नव्हे, या सामन्यामधला सगळ्यात महत्त्वाचा क्षण आहे आणि तो झेल मात्र टिपला गेला. आणि त्यानंतर जी रिॲक्शन होती ती आपण नक्कीच स्क्रीनवरती पाहिली. तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. विजयासाठी 76 धावांचं लक्ष आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय या आपण जाऊयात पुन्हा एकदा मराठीचा एक अप्रतिम आवाज समीरजी सोमणे सरांकडे. धन्यवाद प्रवीणजी अर्जुनी सर. प्रवीणजी दुगाडे आमच्या समवेत आहेत समालोचन कक्षामध्ये. त्याचबरोबर प्रशांत पुजारी, आपलं देखील सहर्ष स्वागत. विनर वर्सेस हे मॅच चालू आहे रॉबिन राऊंड पद्धतीने. या मॅचमध्ये जो संघ विजय होईल तो या लीग स्टेजमधील 6वी मॅच खेळेल, त्यांच्यासाठी बेनिफिशियल असेल. आणि या मॅचमध्ये जो हरेल त्याला एक संधी आहे अजून. आणि यानंतरची मॅच अशी आहे की अस्तित्वाची लढाई आहे 2 लुझर टीममध्ये, म्हणजे त्या मॅचमध्ये जो हरेल तो मात्र या स्पर्धेतून तुर्तास बाहेर जाईल. सलमान सिद्दीकीने ते विकेट घेतले, फार महत्त्वाची. मागच्याही मॅचमध्ये पॉवर प्लेचं चांगलं षटक रॉयल स्पोर्ट्स कणबोलीच्या विरोधात या गोलंदाजानं फेकलं होतं. समोर बॅट्समन हरेश गाभण, आडव्या बॅटने खेळायचा होता. हा फटका फुलटोस. पंच इशारा करतायत हा नो बॉल आहे. डायरेक्ट हिट इथे झालंय. पंच सांगतायत की थर्ड अंपायरकडे हा डिसिजन पेंडिंग असेल. पहा, थोडा हरेश गाभण असं वाटलं की पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय, तत्पूर्वी लेफ्ट हँडने इथे थ्रो केलाय, डायरेक्ट हिट. आता निर्णय प्रलंबित. महत्वाच्या क्षणी अगोदरच विश्वजित ठाकूरची विकेट गेल्या, कर्फ्यू लागलाय, त्यामध्ये जर का इथे धोका पत्करला बॅट्समनने तर मात्र बिग ब्लो होऊन जाईल. तो वीर मराठा जो हे पेन टीमसाठी 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्णपणे टीम कार्यरत आहे. बॅट्समन अंपायर कॉल येतोय, इट्स आउट. डायरेक्ट हिट मध्ये हरेश गावंडला परतावा लागते. खूप मोठा झटका आणि थ्रो केलाय तो क्षेत्ररक्षक लेफ्ट हँडने इथे मात्र थ्रो केला क्षेत्ररक्षकाने आणि हरेश गावंडला मात्र इथे परतावं लागते. खूप मोठा हादरा बसला हा वीर मराठी जो हे पेन टीमला. नो बॉल होता, त्यावरती सिंगल घेण्याचा प्रयत्न झाला, ती सिंगल घेताना हरेश बाद झाला आणि आता असेल फ्री हिटची संधी. काय घडलंय ही मॅच अगदी आपण पाहतोय की टेनिस वर्ल्ड 11 हे इंस्टाग्रामचं जे पेज आहे ते फॉलो करा आणि जे अंतिम मॅच होणार आहे
त्यासाठी मग तुम्हाला फ्री एंट्री असेल तर फॅन्टॅसी लीग इथे चालू आहे. टेनिस क्रिकेट वर्ल्ड 11 म्हणजे टेनिस वर्ल्ड 11 फॅन्टॅसी लीग चालू आहे आणि भरघोस बक्षिसं कमवा. प्रिडिक्शन तुमचं चांगलं असेल, कॅप्टन तुम्ही चांगला निवडला असेल तर निश्चितच मी म्हणेल की भरघोस तुम्ही बक्षिसं कमावू शकता. नो बॉल होता, त्यावरती सिंगल घेताना बॅट्समन आउट झाला. आता नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. दिघोडेचे माजी सरपंच कीर्तिनाथ ठाकूर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. दिघोडेचे माजी सरपंच कीर्तिनाथ ठाकूर, आपलं सहर्ष स्वागत. रमेश पवारचा हा फटका, कोण येणार, परंतु 3 खेळाडूंच्या मध्ये हा चेंडू लँड होतोय. योगेश पोहोचलाय. 2 धावा इथे प्राप्त होतील. थोडंसं असं वाटते की त्या दिशेने वाऱ्याचा जोर आहे, जो चेंडू थोडासा आतमध्ये ढकलतोय. कारण फटका खेचल्यानंतर असं वाटलं की चेंडू बाहेर चाललाय सीमारेषेच्या पार. मगाशी विश्वजित ठाकूरचं देखील तसंच झालं. कॉमेंट्री बॉक्समधून पाहत असताना असं वाटलं की चेंडू सीमा पार येईल, परंतु कव्हर्सला त्याची कॅच घेण्यात आली. 2 धावा, दुहेरी धावसंख्येने स्कोर कार्ड धावून पोहोचले ते 4 वर. 75चा पाठलाग. कव्हर्सला हा फटका, डिलिशियस शॉट. क्रिकेटमधील सौंदर्य दाखवणारा हा फटका होता. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. चला, चौकार आला आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल आता 8 वर. 8 धावा झाल्यात. 2 झटके दिलेत. या एक झटका दिला विश्वजित ठाकूरच्या स्वरूपात आणि दुसरा झाला तो रनआउटच्या स्वरूपात. रमेश पवार जबाबदारीने खेळावं लागेल. सलमानचा हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. हलक्या हाताने चेंडू ढकलला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे करतोय रमेश, परंतु थांबवलंय आपल्या साथीदार अर्थातच सुमित भगत ने. अलिबागचा हा खेळाडू आहे. एक धाव जोडली गेली. टीमची धावसंख्या ती मात्र 9. प्रवीणजी दुगाडे पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. काय मॅच चालू आहे, काय संघर्ष चालू आहे, काय खेळ चालू आहे. रायगड प्रीमियर लीग 2021चा दुसरं सीझन आहे आणि सुखदेव काका मात्रे यांनी जरूर सांगितलं की रायगडने भरभरून मला प्रेम दिलंय आणि त्या प्रेमानेच मला इथे खेचून आणलं. समोर फटका खेचला व्ही शेप मध्ये. बॅट्समन सुमित भगतच्या बॅटमधून निघालेला दादागिरी करणारा हा षटकार. वा होता प्रवीण दुगाडे सर, कारण विश्वजित ठाकूर सारख्या मोठ्या तगड्या बॅट्समनची विकेट गेले. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात हरीश गावण बाद झाला. असं असताना देखील सुमित भगतनं आपलं खातं उघडलंय षटकाराने. त्याचा नैसर्गिक खेळ, आक्रमकता त्यानं दाखवली शेवटच्या चेंडूवरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या 15. टार्गेट आहे 75चं. आता गरज असेल 30 चेंडूंमध्ये 60. आता 12ची सरासरी. 76 धावांचं टार्गेट आहे, माफी असावी. आता धावांची गरज आहे ती 61. 5 षटकं 61 धावा. 30 चेंडू 61 धावा सेकंड इनिंग मध्ये. पाहुण्यांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत व्यासपीठावरती रायगड प्रीमियर लीग 2021च्या निमित्तानं. वीर मराठा जो हे पेड, दिघोडेचे माजी सरपंच कीर्तिनाथ ठाकूर यांचं मनपूर्वक स्वागत व्यासपीठावर. पाण्याची व्यवस्था केली जाते मैदानावर. नक्कीच आपण RPLच्या ज्या सर्व ट्रॉफी बघतोय, एक मनमोहक ट्रॉफी, छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगणारी अशा ट्रॉफी आपण बघतोय. ते आपल्याला दिल्यात ॲडव्होकेट मनोजजी भुजबळ यांनी. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी जी स्पोर्ट्स बाईक आपण बघतोय ती दिली आहे समीरजी पाटील, आर्यन स्पोर्ट्स शिरले. त्याचबरोबर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, त्याचबरोबर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. 3 बायसिकल दिल्यात आपल्याला संतोष पारधी, ग्रामपंचायत सदस्य सांगुर्ली.
त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच शिवछत्रपती प्रतिमा दिल्यात ते आपल्याला अमर म्हात्रे उपसरपंच वहाळ ग्रुप ग्रामपंचायत आणि त्याचबरोबर प्रत्येक अर्धशतकाला 5,000 रुपयांचं पारितोषिक, प्रत्येक शतकाला 10,000 रुपयाचं पारितोषिक आणि विकेट हॅट्रिकसाठी 2,500 रुपयाचं पारितोषिक संपूर्ण लीगमध्ये. या गोलंदाजाविषयी बरीचशी चर्चा चालू होती. मगाशी मी ऐकलं तेजस म्हात्रे, विशाल जितेकर आणि योगेश पेणकर, ध्रुवित म्हात्रेविषयी यंग टॅलेंट आहे रायगडातील. आणि आपण जर सामनावीराच्या ट्रॉफ्या बघितल्या समीर, तर त्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी दिलेत महेशजी महाडिक, जे इथे आता व्यासपीठावर आपल्या उपस्थित आहेत. त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. सर्व 36 संघांना टी शर्ट दिल्यात त्या महेश कडू माजी सरपंच यांनी सोनारी. त्याचबरोबर 150 सन्मान चिन्ह या स्पर्धेकरता दिलेत ते नितेश पाटील भाजप युवा नेते व भोलेनाथ पाटील सरपंच वलप यांनी. त्याचबरोबर विशेष कॅश प्राईज जनार्दन शेठ वाकडीकर, हॉटेल साई कृपा. सर्व संघांना कॅप मयूर शेठ भोईर, मीर मयूर कुंडेवाहाळ. त्याचबरोबर कॅश प्राईज नामदेव शेठ फडके, अध्यक्ष क्रांतिकारी सेवा संघ आणि भगवानभाई वाजेकर यांनी. कव्हर्सला इथे भेदलंय फटक्याने रमेश पवारच्या. एक देखना फटका पाहायला मिळतो. आतापर्यंत 2 चौकार खेचलेत रमेश पवारने. त्यावेळी टेक्निकल करेक्ट बॅटिंग इथे दाखवत असताना तो मात्र रमेश पवार चौकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती आता 19 वरती. 19 धावा आहेत. 75चा 76 धावांचा इथे पाठलाग मात्र चालू आहे. वीर मराठा जोहे पेन टीमकडून. ध्रुवित म्हात्रे पहिले 2 चेंडू टाकले डॉट, त्यानंतर थोडी विट दिली, जागा दिली फटका खेळण्यासाठी आणि कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये असलेली गॅप भेदली ती बॅट्समन रमेश पवारने. 19 धावा आहेत. 76चा पाठलाग करायचे. 2 विकेट गेल्यात आतापर्यंत. पॉवर प्लेचं दुसरं षटक ध्रुवित म्हात्रे टाकतोय. आज ध्रुवित म्हात्रेने मागच्या मॅचमध्ये 4थं आणि 6वं षटक टाकलं होतं. या मॅचमध्ये रणनीती वेगळी. ध्रुवित म्हात्रेला घेऊन आलाय तो दुसऱ्या षटकामध्ये योगेश पेणकर. याचसाठी हा खेळाडू ओळखला जातो. मिस्टर जिनियस कॅप्टन ध्रुवितला घेऊन आलाय, कारण त्याला माहिती आहे 2 विकेट घेतल्यात विश्वजित आणि हरेशची. आपल्याला आपला एक चांगला गोलंदाज वापरून समोरच्या टीमच्या विकेट्स लवकरात लवकर घ्यायचे. याच इराद्यानं गोलंदाजी करतोय तो ध्रुवित म्हात्रे, परंतु या विपरीत चांगली बॅटिंग करताना दिसतोय तो रमेश पवार. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा दर्जेदार स्ट्रोक, 3 बाउन्स, सीमारेषा पार, कलात्मक चौकार. सरसेनापती गारद झाला म्हणून काय, आम्ही सुद्धा त्याच इराद्यानं त्याच ईर्षेनं देखील मैदानावरती उतरलोय आणि तीच ईर्ष्या तीच जिद्द घेऊन मैदानावरती बॅटिंग करतोय तो मात्र रमेश पवार. 2 बाद सध्याची परिस्थिती ती मात्र 23-23. पॉवर प्लेचं दुसरं षटक महागडा ठरतोय तो आता ध्रुवित म्हात्रे. 2 डॉट चेंडू, त्यानंतर 2 चौकार. आता मात्र लाईन खूप चांगली आहे. थोडा दूर ठेवला रमेश पवार पासून हा चेंडू तो ध्रुवित म्हात्रे आणि पेस व्हेरिएशन मी तर म्हणेल या गोलंदाजाचा सर्वात मोठा अस्त्र आहे. त्याच ॲक्शनमध्ये स्लोवर वन टाकण्याची कमालीची क्षमता आहे या गोलंदाज ध्रुवित म्हात्रेकडे. 5 चेंडू फेकले, धावा दिल्यात ते 8. टोटल धावसंख्या ती मात्र 23. टार्गेट आहे 76 धावसंख्येचं. इथे हाफ ट्रॅकर होता, त्याला पूल केलाय फाईन लेगच्या दिशेनं. या ओव्हरमधील येतो हा 3रा चौकार. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 27. उर्वरित षटक बाकी आहेत 4 आणि धावा करायचे आहेत त्या 49. 4 षटकांमध्ये आता धावा करायच्या असतील त्या मात्र 49. 49 पॉवर प्लेची षटकं समाप्त झालीत. दोन षटकं समाप्त झालीत. पॉवर प्लेचे निर्बंध आता हटवण्यात येतील. 3रं षटक घेऊन पुन्हा एकदा येतो सलमान सिद्दीकी, ज्यावरती विश्वास दाखवलाय तो योगेश पेणकरनं. रमेश पवार चांगल्या टचमध्ये, चांगल्या फ्लोमध्ये दिसतोय. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. मगाशी माझ्यापर्यंत माहिती पोहोचली की हा खेळाडू दुखापतग्रस्त आहे, तरीसुद्धा रायगड प्रीमियर लीगची स्पर्धा खेळण्यासाठी हा दाखल झालाय आणि त्याच्या बॅटमधून धावा देखील येत आहेत. तब्बल 20 धावा त्यानं कुठल्याच पॉवर प्लेच्या या षटकामध्ये
4 चौकार आहेत आणि 4ही चौकार देखणे होते. कव्हर्सला एक 3 चौकार आणि एक चौकार आला तो फाईन लेगला. सलमान सिद्दीकी आपल्या स्पेलची सेकंड ओव्हर घेऊन तयार. समोर बॅट्समन आहे सुमित भगत. फुलटॉस चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. गॅप आहे त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक धावत चाललाय. त्या अगोदर पोहोचतोय शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. 2 धावा इथे कंप्लीट. 76चा पाठलाग. हळूहळू हळूहळू हळू पावलं पुढे पडताना दिसत आहेत. ती मात्र वीर मराठा जो हे पेन टीम कडून 2 विकेट जरूर गेल्या असल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. पहिले 3 चेंडू जे होते ना ते थोडे घातक ठरले वीर मराठा जो हे पेन टीम कडून साठी. आणि त्यानंतर मात्र चांगली बॅटिंग करतायत दोन्ही. रमेश पवार असू दे नाहीतर त्याच्या साथीने सुमित भगत असू दे. स्कोर कार्ड सध्या 29-29. सलमान सिद्दीकी फुलटॉस चेंडू. बॅटची कडा घेतली. आउटसाइड एज. गणेश पारवेने इथे केला डायरेक्ट हिट आणि बॅट्समन होईल आउट. रमेश पवार बाघारी परततोय. खूप मोठा झटका मात्र दिलाय परंतु इथे बॅट्समनला रिव्ह्यू हवाय. त्याला असं वाटतंय की तो पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय. तर आता थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायरची भूमिका. महत्वाची विकेट आहे प्रवीण सर. नक्कीच हा जो डिसिजन येईल त्या अगोदर आपण RPL मध्ये ज्यांनी सर्व आपल्याला ट्रॉफ्या दिल्यात त्या ॲडव्होकेट मनोज भुजबळ, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजची आपल्याला बाईक दिली आहे समीरजी पाटील, आर्यन स्पोर्ट्स जिल्हे. 3 बायसिकल दिल्यात. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर संतोष पारधी, ग्रामपंचायत सदस्य सांगुर्ली, त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच. तर फलंदाज बाद आहे आणि रिव्ह्यू वापरला गेला आहे. रनआउटच्या स्वरूपात गणेश पारवेने इथे डायरेक्ट हिट केला आणि आजच्या इनिंग मधला हा दुसरा विकेट आहे जो रनआउटच्या स्वरूपात आलाय. निश्चित तौर पर मैं दोनों कप्तानों से अनुरोध करना चाहूँगा कि समय की बर्बादी ना की जाए वरना आखिरी मैच के ओवर्स कम हो सकते हैं और ये ना हो इसलिए अंपायर से भी मेरी गुजारिश है कि आने वाले मुकाबलों में 30 मिनट का समय इन खिलाड़ियों को दिया जाए 6 ओवर के लिए. चला सलमान सिद्दीकी गोलंदाजी करतोय. सन्माननीय जगदीशजी मस्कर, युवा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी जांभिवली यांचं या व्यासपीठावर आगमन होतं आहे. त्यांचं आपण RPLच्या माध्यमातून मंगेशजी वाकडीकर यांच्या माध्यमातून मनापासून स्वागत करूया. त्याचबरोबर किरण मुंबईकर साहेब यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. तर न्यू बॅट्समन मैदानावरती येतोय तो मागच्या मॅचचा हिरो. 27 धावा ज्याने कुठल्या होत्या. 50चा पाठलाग करत असताना संकटात सापडला होता तो संघ आणि याही वेळी तीच परिस्थिती आहे. संकटमोचक याही मैच में ठरनार का बादल मात्रे. बादल मात्रे तो ज़रूर अच्छा खेलेंगे लेकिन जो नॉन स्ट्राइकर एंड पर जो बल्लेबाज है ना वो अनहोनी को होनी करने वाले, जिस तरह हम धोनी को कहते हैं ना मारधाड़, वो मारधाड़ वाला है सुमित भगत. 29 पाठलाग करायचे 76 धावांचा कव्हर्सला परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. काय फटका खेचला होता अफलातून. अगदी बसून कव्हर्सच्या दिशेनं स्ट्राईक पुढे घेऊन मात्र लगावलेला हा फटका परंतु क्षेत्ररक्षक सजवलाय त्यासाठी. 1 धाव. स्कोर कार्ड 30. आता धावा करायचे त्या 46. तिसरं षटक सलमान सिद्दीकी टाकतोय. 2 विकेट या टीमनं रनआउटच्या स्वरूपात घेतल्यात. चांगली फिल्डिंग केले. सुमित भगत ज्या खेळाडूची चर्चा आपण करत होतो तो मात्र आता इथे माघारी परततोय. मोठा हादरा बसलाय तो वीर मराठा जो हे पेन टीमला. सलमान सिद्दीकीने तो दिलाय धक्का सुमित भगतच्या स्वरूपात. सन्मान साहेब यांचं या व्यासपीठावर आगमन झालंय. मी RPLच्या वतीनं आणि मंगेशजी वाकडीकर या RPLचे विद्यमान अध्यक्ष यांच्या वतीनं त्यांचं मनापासून या व्यासपीठावर स्वागत करतोय. सन्माननीय आपले पाहुणे किरण मुंबईकर. नरेश सामंत आता मैदानावरती दाखल झालाय. सुमित भगत हताश आणि निराश होऊन माघारी परततोय. आक्रमकता त्याच्या बॅटिंगमध्ये दडलेली असते परंतु चोख प्रत्युत्तर दिलं त्याला सलमान सिद्दीकीने. हाफ ट्रॅकर बॉल त्याने टाकला.
सन्माननीय दर्शन जोशी तारा यांचंही आपण RPLच्या माध्यमातून मनापासून स्वागत करूया. धावसंख्या 33. बॅटिंगसाठी आता गेले नरेश सावंत, त्याच्या साथीने बादल मात्रे, दोन्ही पेन तालुक्यातील खेळाडू आणि त्यांच्या विरोधात गोलंदाजी करतोय महाडमधील सलमान सिद्दीकी. खोलात टाकलेला हा चेंडू, ऑन साईडला टर्न केला हा चेंडू, मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. 1 धाव, अवघी 1 धाव. आता थोडं दबाव वाढलाय वीर मराठा जो हे पेंटेमवर. धावांचा डोंगर, मागच्या मॅचमध्ये धावांचा डोंगर नव्हता, टार्गेट थोडं आवाक्यात होतं 50चं. आता हे टार्गेट मोठे 75 धावसंख्येचं. 1 धाव जोडली गेली, टीमची धावसंख्या 31. आता गरज असेल 45 धावांची. तिसरं षडक इथे मार्गस्थ आहे. काय गोलंदाजी केली सलमान सिद्दीकीनं, विश्वास सार्थ ठरवला आपल्या कॅप्टनचा. सलमानचा हा चेंडू लोअर फुल टॉस, लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू आलाय. अगदी शांतमयरित्या चेंडू अडवतोय क्षेत्ररक्षक. याच क्षेत्ररक्षकानं हरेश गावंडला बाद केलं होतं रनआउटच्या स्वरूपात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय ते 32 वरती आणि आता धावा करायच्या असतील 3 षटकांमध्ये त्या 44. 3 षटकांमध्ये धावा करायच्या 44. परंतु या धावा चेस डाऊन होतील की नाही होणार हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो प्रवीण दुगाडे यांना. तत्पूर्वी DJ मास्टर. तर जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई व रिची मात्रे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रद्धांजली चषक यांची निमंत्रण पत्रिका RPLचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडीकर यांना सुपूर्द करताना, निमंत्रण करताना लेजंड ठाण्याचे सुखदेव काका म्हात्रे हे श्रद्धांजली चषक जी स्पर्धा 11 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान रंगणार आहे. जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई आणि रिची मात्रे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रद्धांजली चषक याचं निमंत्रण स्वीकारताना RPLचे अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडीकर. तर यानंतर आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. आमचे जगदीशजी मस्कर युवा भाजप कार्यकर्ता जांभिवली यांचा सन्मान या RPLच्या व्यासपीठावर केला जाणार आहे. मंगेशजी वाकडीकर यांच्या शुभ हस्ते जगदीशजी मस्कर यांचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर सन्मानित केलं जाईल या व्यासपीठावर किरण मुंबईकर उपाध्यक्ष पनवेल तालुका. किरणजी मुंबईकर उपाध्यक्ष पनवेल तालुका यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. मी विनंती करतोय उपाध्यक्ष पनवेल तालुका किरणजी मुंबईकर यांना की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मैच जारी रखना है अंपायर्स. और एक बात मैं आपको ज़रूर बताना चाहूँगा कि समय की ज़्यादा बर्बादी ना हो. योगेश पेंडकर, ये आपको भी सूचना है फील्डिंग के दरम्यान. तर स्वागत केलं जातं आहे किरण मुंबईकर उपाध्यक्ष पनवेल तालुका. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कुमार गौरव यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल RPLच्या. कुमार गौरव यांचं स्वागत, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते यांचं स्वागत केलं जाते RPLचे विद्यमान अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांच्या शुभ हस्ते.
तर पितळे साहेबांचं स्वागत केलं जाईल. वीर मराठा जोहे संघाचे फ्रँचायझी हर्षद पितळे यांचं स्वागत केलं जाईल. हर्षदजी, पिछला मैच जहां पे खत्म किया था वहीं से शुरुआत बादल की. सन्माननीय महेशजी महाडिक यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जाणार आहे, ज्यांनी आम्हाला संपूर्ण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या दिल्यात. तो देखिए ये बेहतरीन छक्का दागा. 44 रनों की जरूरत थी 18 गेंदों में, अब 17 गेंदे 38 रनों की जरूरत. क्या बादल खेल रहे हैं, छा चुके हैं. ये वेरिएशन के तौर पर गेंदबाज ने स्लोअर वन की. ये अच्छी निशानी थी, तेज डाली गई, उसके ऊपर प्रहार किया गया मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन, और उसके बाद वेरिएशन के तौर पर की गई स्लोअर वन. 16 गेंदे, अब 38 रनों की जरूरत. एक अच्छा ओवर योगेश पेड़कर की इस मैच में वापसी होगी. एक 15+ वाला ओवर विश्वजीत ठाकुर और उनके वीर मराठा जोहे की वापसी होगी. अफजल श्रीवर्धन की वापसी. स्वागत ना का बोलू ना. सन्माननीय परेशजी पाटील देसाई, मी मंगेशजी वाकड़ीकर यांना विनंती करतो कि आपण स्वागत करायचं आहे. तो दोस्तों दोबारा मुकाबले की तरफ हम चलते हैं, जहां पर मुकाबले की गर्माहट इतनी ज़्यादा है कि वातावरण में जो गर्माहट है उसे मैं भूल चुका हूं. क्योंकि एयर टाइट मैच है ये. स्वागत किया जा रहा है देसाई के परेशजी पाटिल साहब का. फिर से एक बार ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी बल्लेबाज रोहित घरत ने. 1 रन जरूर मिला, लेकिन वापसी काफ़ी अच्छी की है ध्रुवित मात्रे ने. पहली गेंद के ऊपर 6 आने के बाद बल्लेबाज को भी ऐसा लगता है कि यह ओवर 15 के ऊपर का हम लेकर जा सकते हैं. इस 18 गेंदे 44 रनों की जो ज़रूरत थी उस ज़रूरत को पूरा करने के लिए, लेकिन उसके बाद डॉट गेंद और उसके बाद बादल का बाहरी किनारा बल्ले का जो लिया गया विकेट कीपर द्वारा. ये स्लोअर वन वेरिएशन के तौर पर सिंगल जरूर मिला, लेकिन अब छक्का खाने से बचने की कोशिश हो रही है ध्रुवित मात्रे की. और ये सही रणनीति भी है, क्योंकि अपोजिशंस को 18 गेंदे 44 रनों की जरूरत थी तब छक्का आया था. फिर 17 गेंदे 38 का कैलकुलेशन था, और उसके बाद 2 डॉट गेंदे आई थी जिसमें एक विकेट था बादल का. 8 रन अब तक आ चुके हैं इस ओवर में. और ये गेंद ऊंची उठी है, विकेट कीपर उस बॉलर, बैक टू द बॉलर, और ध्रुवित मात्रे की एग्रेशन देखिए, एग्रेसिव क्रिकेटर माने जाएंगे ये विकेट मिलने के बाद कि मैंने एक खराब गेंद क्यों डाली इस ओवर में. इस ओवर की पहली जिस गेंद के ओवर मैंने 6 खाया, वरना ये ओवर गोल्डन ओवर साबित होता अफजल श्रीवर्धन के लिए. आकाश तारेकर की भी मैं तारीफ करना चाहूँगा. बिल्कुल सामने से मैच को देख रहे हैं कि विकेट किस तरह से बिहेव कर रहा है, और ये अच्छे खिलाड़ी की अच्छी निशानी है, क्योंकि दूसरा जो मैच है उनके लिए डू एंड डाई सिचुएशन वाला है. मानसी स्पोर्ट्स गावदेवी गावठाण के खिलाफ जो रॉयल कड़ंबोली खेलने वाली है, वो
यकीन मानिए डू एंड डाई सिचुएशन। और योगेश पेंडकर इस मैच को जीतने की कोशिश कर रहे हैं ताकि शाम का मुकाबला खेलने का मौका उन्हें मिले 2 मुकाबलों के बाद। तो ये कोशिश है योगेश पेंडकर की। वहीं दूसरी तरफ वीर मराठा सोहे की भी ये कोशिश है कि यहाँ से अगर हम जीते तो क्वालिफायर का मुकाबला कॉन्फिडेंट लेवल के साथ खेल सकते हैं, जिस तरह कल अनबीटन रही रिया 11 करजत। नरेश सावंत स्ट्राइकर एंड पर गेंदबाजी की बागडोर संभाले हुए हैं सूरज, लेकिन अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। 1+1 2 रनों का इजाफा और इन 2 रनों के साथ समीकरण बदलता हुआ 12 गेंदे अब 34 रनों की जरूरत। 17 की औसत से इन रनों को बनाना होगा। 12 गेंदे 34 रन। विकेटें जा चुकी है वीर मराठा सोहे की 3 2 5 6 विकेटें जा चुकी है, लेकिन मिडल ऑर्डर अगर अच्छा काम करेगी तो ये रन बन सकते हैं। ये ग्राउंड बल्लेबाजों के लिए मैं कहूँगा स्वर्ग है बल्लेबाजी के लिए, बैटिंग पैराडाइज जिस ग्राउंड को कहा जाता है। लेकिन कसावट भरी गेंदबाजी हो रही है हर टीम द्वारा, खास तौर से मानसी स्पोर्ट्स गावदेवी गावठाण के गेंदबाजों ने। ये नो बॉल का इशारा। 1+1 फिर से एक बार 2 रनों का इजाफा। 12 गेंदे 34 का जो समीकरण था, 12 गेंदे 32 रन और अगली गेंद होगी फ्री हिट। जैसा चाहे वैसा मारो, फ्री हिट। देखिए खुद कप्तान योगेश पेंडकर इस गेंदबाज के पास जा चुके हैं, बता रहे हैं कि उन्हें किस लाइन पे गेंदबाजी करनी है। खुद विकेट के पीछे जा रहे हैं। और ये फ्री हिट हो गई और ये फ्री हिट का मुकाबला करेंगे नरेश सावंत और नॉन स्ट्राइकर एंड पर हैं मसूद। राइट आर्म ओवर द विकेट। ये देखिए ये लाइन, लेकिन ये अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। फ्री हिट अभी भी जारी रहेगी। 12 से गेंदें कम होने का नाम ही नहीं ले रही है उमेश। आपका कॉलम भी भर चुका है रिक्वायरमेंट लिखते हुए। 12 गेंदें अब 31 रनों की जरूरत। हाँ ये लाइन चाहिए योगेश पेंडकर को। देखिए वो कह रहे हैं अपने गेंदबाज को दिमाग ठंडा रखिए। 11 गेंदें अब 31 रनों की जरूरत, लेकिन मारधाड़ की जरूरत है। नरेश सावंत और मसूद को वो करिश्मा करना होगा अपनी वीर मराठा सोहे के लिए, जिनके नाम में वीर है और मराठा है। और मराठा हमेशा लड़ना जानते हैं, संघर्ष करना जानते हैं, और वो संघर्ष सावंत को दिखाना होगा। लेकिन लगातार 2 डॉट गेंदों के साथ उनके खिलाफ संघर्ष करता हुआ अफजल श्रीवर्धन का ये गेंदबाज, ये वॉरियर्स सूरज। दस गेंदें अब 31 रनों की जरूरत। ये ओवर काफी अहम किरदार निभा सकता है इस मैच के लिए, क्योंकि अंतिम ओवर में कितने रन रहेंगे। ये लगातार तीसरी डॉट गेंद। देखिए व्हाइट बॉल्स किया गया, नो बॉल्स किया गया, और उसके बाद 3 गेंदें उन्होंने डॉट डाली, यानी कि जो रन दिए थे उनको बचाने वाली ये गेंदबाजी थी एक्स्ट्रास के तौर पर। और ये ऊंचा खेला, फ्लिक ऑफ द रिस्ट जिसे कहा जाता है, फ्लिक ऑफ द रिस्ट, उस फ्लिक के साथ ये छक्का लगाया। अजहरुद्दीन की याद दिलाई, मोहम्मद अजहरुद्दीन, वीवीएस लक्ष्मण, जो कलाइयों के सहारे गेंदों को मोड़ते थे। 6 आना जरूरी था, अब रन बनाने 8 गेंदे 25। देखिए छक्का आना जरूरी था 3 डॉट गेंदों के बाद। जो मनोवैज्ञानिक दबाव बना हुआ था नरेश सावंत के ऊपर, उसे हटाया खुद नरेश सावंत ने। प्रवीण सर, आता मॅच थोडी 50-60, 60-50
मैं तो कहूँगा ये बैलेंस है मुकाबला, क्योंकि इस ग्राउंड के ऊपर मैंने पहले मैच में भी कहा था, आकाश तारेकर को भी एक्सपीरियंस है, ऐसे रन कई बार उन्होंने बनाए हैं। तो ये बैलेंस है मुकाबला, ये रन बचाए भी जा सकते हैं, ऐसा नहीं है। 25 रन बहुत ज़्यादा भी हैं, लेकिन 8 गेंदों में बनाए जाने वाले रन है इस ग्राउंड के ऊपर, अगर कोशिश की जाए तो। एक रन जरूर पूरा किया गया, 7 गेंदे 24 रन। इस ओवर में इस आखिरी गेंद के ऊपर अगर छक्का आता है, जो 7 गेंदे 24 का समीकरण है ना, वो 6 गेंदे 18 होगा। और यहां पर अगर डॉट डाली गई गेंद, तो अंतिम ओवर में उतना ज्यादा प्रेशर गेंदबाज के ऊपर नहीं रहेगा, बल्कि प्रेशर रहेगा बल्लेबाजों के ऊपर, क्योंकि उन्हें 24 रन चेस करने होंगे। और छक्का आता है तो 18 और 6 में 3, ये कैलकुलेशन हो सकता है आखिरी ओवर में। और ये देखिए एक बाउंड्री आ सकती है क्या, और वो आ चुकी है कवर्स रीजन में। और इस बाउंड्री के तहत 6 गेंदे 20 रनों की जरूरत। क्या ये दोनों आखिरी ओवर में 6 गेंदों में 20 रन बनाएंगे, या फिर योगेश पेड़कर के पास कोई ऐसा तुरुप का इक्का है जो इन 6 गेंदों में 20 रनों को बचाएगा? या दरम्यान फेसबुकवरती एक पेन टेनिस क्रिकेट एक जो पेज आहे त्याचे अपडेटर परेश पाटील हे देखील या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान फलंदाजांना बनवायचे पाणी घेऊन जायचंय. आणि पाण्याची व्यवस्था करा मैदानावर. मी त्यांना विनंती करेल परेश पाटील यांना, जे फेसबुकवरती पेन टेनिस क्रिकेटमधील ग्रामीण विभागातील खेळाडूंना हायलाईट करण्याचं जे काम करत असतात, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात, ते परेश पाटील यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. एअर टाईट मुकाबला आहे. 6 चेंडू आणि आता 20 धावसंख्येची गरज आहे. पहिले 2 चेंडू खूप निर्भर करतील, म्हणजे भविष्य सांगतील या मॅचमधले. पहिल्या 2 चेंडूंवरती जर का एखादा मोठा फटका आला तर मात्र या मॅचमध्ये खूप मजा येईल. तो फैजान पावस्कर आखिरी ओवर लेकर आए हैं. ये हुक्म का इक्का बन सकते हैं योगेश पेड़कर के लिए, या फिर नरेश सावंत ने जिस अंदाज में पिछले ओवर में छक्का लगाया था, और ये लगा लॉन्ग ऑन बाउंड्री के बाद. नंबर 6, 5 गेंदे 14 रनों की जरूरत. वीर मराठा जोहे के वीर, अपनी लड़ने की शक्ति को उन्होंने खोया नहीं है. बचेंगे तो और भी लड़ेंगे. इस एहसास के साथ वो बचना भी जानते हैं और लड़ना भी जानते हैं. पांच गेंदे 14 रनों की जरूरत. मुकाबला टाई हुआ तो सुपर ओवर. फैजल ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, क्या मिलेगा दूसरा? एक तो जरूर मिला है, दूसरा चुराने की कोशिश, लेकिन एक ही रन. 4 गेंदे अब 13 रनों की जरूरत. क्या मुकाबला हो रहा है, कांटे की टक्कर वाला मुकाबला. दिल की धड़कनें सबकी तेज हो चुकी है. थक 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 थक. जो सपोर्ट कर रहे हैं अफजल श्रीवर्धन को, जो सपोर्ट कर रहे हैं वीर मराठा जोहे को, जो सपोर्ट कर रहे हैं क्रिकेट को, उन्हें एक अच्छा मसालेदार मुकाबला चाहिए. चाहे जीते कोई भी, लेकिन क्रिकेट जीतना चाहिए. देखिए मसूद को दिखाना होगा. माणगांव तहसील के छोटे से टेम्पाले गांव से मैं आरपीएल खेलने के लिए क्यों आ गया हूं, यह साबित करने का वक्त आ चुका है. 4 गेंदे 13 रनों की जरूरत. और ये देखिए इस गेंद को खेला है. 4 गेंदे 13 रनों की जरूरत. कवर क्षेत्र में मसूद ने लगाया ये चौवा. 3 गेंदे 9 रनों की जरूरत. ये जो मिसफील्ड हुई, योगेश पेड़कर चाहते अपने 11 खिलाड़ियों का टीम एफर्ट, जो अंतिम क्षणों में कुछ कम नजर आ रहा है.
3 गेंदे 9 रन। कल का क्वालिफायर का मुकाबला मुझे याद आ रहा है, सुपर 8 जो क्वालिफाई मुकाबला था वो मुकाबला याद आ रहा है। लेकिन क्या मसूद यॉर्कर को खोद के निकाला है। और ये देखिए ये क्या हुआ, जहां पर 1 था वहां पर 4 मिले। 3 गेंदे 9 की जरूरत थी, अब 2 गेंदे 5 रनों की जरूरत। बराबरी होती है तो सुपर ओवर। हमारे गुरु समान है, उनका भी हम स्वागत करना चाहेंगे इस आरपीएल सीजन 2 में। लगातार 3 चौके लगाए मसूद ने। 2 गेंदे 5 रन। क्या होगा, सुपर ओवर या होगा मुकाबला क्लियर इस गेंद के ऊपर? 2 गेंदे रिया 11 करजत बनाम, ऐसी सिचुएशन थी सोनारी। 2 गेंदे 5 रन। फैजल, अच्छी गेंद डाली गई, 1 रन जरूर मिला। और ये देखिए मसूद को अब स्ट्राइक मिला है। 1 गेंद 4 रनों की जरूरत। गेंद अगर हवाई फायर करेगा तो भी चलेगा, गेंद कारपेट के सहारे बाउंड्री पार होगा तो भी चलेगा, और अगर दौड़ के 3 रन आए तो सुपर ओवर का मजा भी मिलेगा। इस फॅन्टसी लीग वरती ज्याने आता कॅप्टन केला असेल मसूदला, त्यांची आता मजा असेल। निश्चित तौर पर जो वर्ल्ड टेनिस वर्ल्ड 11 जो फैंटेसी ऐप है, जहां पर आप अपने सपनों की टीम को खोज सकते हैं। ड्रीम 11। 1 गेंद 4 रन। क्या अंतिम मुकाबला खेलने का मौका देंगे मसूद विश्वजीत ठाकुर को क्वालिफायर का, या फिर फैसल देंगे एक निर्णायक गेंद डालकर? एक गेंद और 4 रन। और यह निर्णायक गेंद डाली मसूद ने। योगेश पेंडकर ने जो जज्बा दिखाया, थोड़े से चोटिल जरूर हुए लेकिन अंतिम क्षणों में गेंद को जाने नहीं दिया और यह मुकाबला जीता रायगढ़ के जीनियस, जिन्हें वाइटर जेट से सम्मानित किया जाता है, योगेश पेंडकर और उनकी टीम अफजल श्रीवर्धन ने।